नमस्कार. आपण पाहत आहात एबी मराठी न्यूज. श्री कोळाईदेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कोळगाव फाटा येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. हा स्नेहमेळावा दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी हॉटेल भीमाई कोळगाव फाटा येथे आयोजित करण्यात आला होता. नमस्कार, मी अण्णासाहेब जगताप. आम्ही गेल्या 6 वर्षापासून आमच्या श्री कोळाईदेवी विद्यालय कोळगाव या शाळेतील आमचे माजी विद्यार्थी मित्रमैत्रिणींना एकत्र करण्याचा प्रयत्न करत होतो. तर त्याला 6 वर्षानंतर योग आला आणि यासाठी आमचे मित्र लालासाहेब पानसरे, शहाजी नलगे मेजर, आमचे मैत्रीण शिला मिसाळ वाघमारे, आमचे मित्र संतोष नलगे, तसेच अंबादास वाळके यांची मोलाची साथ लाभली. तर हे गेट टुगेदर घेण्यामागचा उद्देश म्हणजे आम्ही जवळजवळ 31 वर्षानंतर सर्वजण एकत्र आलो. आम्हाला एकत्र आल्यानंतर जे 31 वर्षाचा गॅप होता, जे अंतर पडलं, ते आम्हाला त्या दिवशी जाणवलंच नाही. असं वाटलं की आम्ही आजही शाळेतच आहोत. आमचा आज कुठला तरी एखाद्या विषयाचा तास आहे किंवा तास संपल्यानंतर आम्ही एकत्र आलो, या पद्धतीने आम्हाला त्या दिवशी जाणीव झाली. प्रत्येकाच्या भावना प्रत्येकाने तिथं व्यक्त केल्या. सर्वांनी तिथून पुढे ठरवलं की प्रत्येक वर्षी आपण हा कार्यक्रम घ्यायचा, एकत्र यायचं, त्याचे ठिकाणं वगैरे चॉईस करायचे किंवा काय असेल. प्रत्येकाने विचार केला की आपण एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हायचं, जेणेकरून आपुलकी प्रेम भावना जिवंत राहील. आणि काय खरं तर पाहिलं तर 31 वर्षामध्ये जाणवलं, अनेक वेगवेगळे विचाराचे लोक भेटले, अनेक वेगवेगळे माणसं भेटले, सगळे अनुभव आले. पण जे खरं तर शाळे जीवनातले जे मित्रमैत्रिणी असतात, तो खरा अनुभव त्या दिवशी जागृत झाला. आणि तिथून पुढे सर्वांनी पुन्हा एकदा बाह्य मित्रमंडळींना एकत्र ठेवून आपण बी कंटिन्यू एकत्र राहण्याचा पण केला. यानंतर आमचे वर्ग मैत्रीण शिला मिसाळ 2 शब्द बोल. नमस्कार, मी शिला मिसाळ वाघमारे. खरं तर 30 वर्ष आम्ही एकत्र येऊ असं कधी वाटलंच नव्हतं. पण यांचे प्रयत्न, अण्णासाहेब, लालासाहेब वाळके यांच्या प्रयत्न आम्ही एकत्र आलो. पण तो दिवस असा होता की असं पोहोच नाही असं वाटत होता. एकमेकी आम्हाला घरचा सगळा विसर पडला आणि त्या दिवशी जो आनंद झाला तो शब्दात करणं, व्यक्त करणं कठीण आहे. पण इथून पुढे आम्ही कंटिन्यू तो आनंद घेत राहू. त्याचा एक मेसेज म्हणजे अण्णासाहेब जगताप. धन्यवाद. नंदिनी निवृत्ती दगड, श्री कोळाईदेवी विद्यालय कोळगाव इथे 10वी शिक्षण घेतले आणि त्यानंतर पुढचे शिक्षण छत्रपती कॉलेजला श्रीगोंद्याला केले. तर आमचा म्हणजे कोणाशीच अजिबात संपर्क नव्हता. त्याच्यानंतर अण्णासाहेब भोमणे, अंबादास वाळके, मेजर, पानसरे इत्यादी मुलांनी, शिला मिसाळ यांनी एकमेकाशी संपर्क साधून सगळ्यांना एकत्र आणले. 30 वर्षानंतर आम्ही एकत्र आल्यानंतर आम्हाला जी वाटली ते कल्पनाच करू शकत नाही. इतका आनंद झाला की जणू काय आम्ही पूर्वीप्रमाणे शाळेतच आलो होतो. आणि नंतर ना आम्ही असंच आता सगळ्यांनी ठरवले की एकमेकाशी संपर्क साधून एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होऊ. विद्या संजय गायकवाड, श्री कोळाईदेवी विद्यालय कोळगाव या शाळेमध्ये 10वीपर्यंत शिक्षण घेतलं आणि शाळा संपल्यानंतर 30 वर्षांनी आमचं गेट टुगेदर झालं. खूप छान कार्यक्रम झाला, खूप छान वाटलं आणि इथून पुढे दरवर्षी हा कार्यक्रम व्हावा असं मला या वाटतं. कार्यक्रमासाठी शिवसेना उपतालुका प्रमुख अण्णासाहेब जगताप यांनी पुढाकार घेतला. त्यांना या उपक्रमासाठी अंबादास वाळके आणि शिला मिसाळ यांची मोलाची साथ लाभली. या स्नेहमेळाव्यात विद्यालयातील तब्बल 55 माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी झाले होते. दीर्घ काळानंतर एकमेकांची भेट झाल्यानं सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह दिसून येत होता. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयाच्या शैक्षणिक विकासासाठी 50,000 रुपये किमतीचा संगणक संच भेट देत सामाजिक बांधिलकी जपली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अण्णासाहेब जगताप आणि शिला मिसाळ यांनी केले, तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रकांत काटे यांनी मांडले. कार्यक्रमाच्या शेवटी लालासाहेब पानसरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. हा स्नेहमेळावा जुने मित्र, आठवणी आणि शाळेतील सुवर्णकाळ पुन्हा एकदा जिवंत करणारा ठरला. नमस्कार, मी अरुणा हराळ शिर्के. मी
माझं शिक्षण 10वीपर्यंत कोळाईदेवी विद्यालय कोळगाव इथे झालं आणि आमचं 31 वर्षानं गेट टुगेदर ठरलं. म्हणजे अण्णा आणि शिला यांनी ते एवढ्या सगळ्यांना फोन करून एकत्र आणलं, गेट टुगेदर ठरवलं. ही कल्पनाच गेट टुगेदरची खूप भारी होती, आम्हाला आवडली आणि सगळे एकत्र आल्यामुळे आम्हाला खूप छान वाटलं. परत एवढ्या खूप वर्षाच्या जुन्या आठवणी ते मनात खोलवर कुठेतरी दडलेल्या होत्या, त्या जाग्या झाल्या. त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला. म्हणजे पहिल्या आठवणी, ते शाळेतील खोड्या, शाळेतील आवडता विषय, आवडते छंद, या सगळ्या गोष्टी परत जाग्या झाल्या. त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला भेटून आणि कार्यक्रमही खूप छान केला. नियोजनही खूप छान होतं. आम्हाला सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला. एक म्हणजे आम्हाला चेहरे एकमेकाचे ओळखत नव्हते एवढ्या वर्षांनी पाहिल्यामुळे, पण सगळ्यांना भेटून नाव विचारून परत आम्ही जुने कसे दिसत असतील ह्या जुन्या आठवणीत आम्ही परत हरवलो आणि मग सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला. घारगाव, धन्यवाद. तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर येथून ही बातमी. प्रतिनिधी विजयकुमार जेठे, AB मराठी न्यूज. अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि स्थानिक बातम्यांसाठी AB मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.